नमस्कार. आज आपण पाटवडी रस्सा बनवणार आहे. भाजी मी इकडे तेल तापत ठेवलंय. तेल तापले का बघायचं. तेल तापले की आपण फोडणी देऊन घेणार आहे. भाजीला काही नसल्यावर आपण छान पाटवडी रस्सा भाजी बनवू शकतो. अगदी सोपी, वेगळी पण चवीला पण छान लागते. मोहरी तडतडली की आपण इथं जिरं टाकायचं याच्यात. आणि ही साहित्य दाखवते तुम्हाला मी तोपर्यंत. मोहरी तडतडती. हे कांदा लसूण मसाला मी बनवलाय घरी. तिखट, धना पावडर, हळद, मीठ आणि हे थोडं दाण्याचं पोट आणि कढीपत्ता. जिरे तडतडली, मोहरी टाकून घ्यायची. जिरे सगळं साहित्य आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं. आणि आपल्याला जेवढं रस्सा भाजी करायची तेवढं पाणी घालायचं. कसली फोडणी घेतली बघा. तुम्हाला जर जास्त तर्रीवाली करायची असली तर थोडं तिखट जास्त वापरायचं. इकडं तोपर्यंत मी पाटवडी बनवण्याची तयारी करते. ओके, ही 1 वाटी बेसन घेतले. त्यात पण आपण थोडंसं तिखट, मीठ, हळद, थोडंसं जिरं, टाकून हे घट्ट मळून घ्यायचं असं. तोपर्यंत इकडं रस्सा घट्ट असं थोडं थोडं पाणी वापरून मळून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी घालायचं. बघा, इकडं मी पिठाचा गोळा मळून घेतलाय आणि ह्या आपल्या रश्श्याला पण छान उकळी आली. मी आता हे लाटून ह्याच्यात टाकून घेते. छान असं आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडायच्या आणि उकळीत टाकायच्या. मी आता हे टाकून तुम्हाला दाखवते. थोडं घट्टसरच मळायचं. पातळ झालं की चिकटतं पोळपोटाला. हे बघा, लवंगा तयार झालाय. लाटून ह्याच्या वड्या कापून हे बघ. सकाळ सकाळी कोंबड्यांची कसली घाई चालली ओरडायची. मस्त अशा लागतात. आणि कुठली भाजी नसल्यावर छान वाटते बनवून खायला.
करून बघा एकदा. झटपट होती. कांदा लसूण मसाला पण मी टाकले रेसिपी, तसा पण बनवून ठेवा. 5 मिनिटं लागतात. आणि ज्या सुगरण आहेत त्यांना, नवीन नवशिक्यांना थोडा वेळ लागेल, पण सुगरण आहेत त्यांना तर लगेच 10 मिनिटात झटपट. बघा कसली सुंदर पाटवडी रस्सा भाजी झाली. मस्त लागते भातासोबत, गरम गरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, खूप छान. बघू शकता तुम्ही. आवडली तर करून बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.